हॅपी पिक्स टुरिझमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुमच्या पाठिंब्याने आम्ही 1000 सदस्यांचा टप्पा पार केला आहे। तुमचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असेच राहू द्या। आम्ही भारतातील विविध प्रवासी विभागाची माहिती सामायिक करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामध्ये मंदिरे, ऐतिहासिक ठिकाणे, ॲडव्हेंचर किंवा ट्रेकिंग ची ठिकाणे समाविष्ट आहेत। ही व्हिडिओ मालिका भारतातील किल्ल्यांबद्दल आहे। आज आपण महाराष्ट्रातील पुरंदर किल्ल्याची माहिती घेणार आहोत। पुरंदर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे। पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून पूर्व दिशेकडे काही फाटे फुटले आहेत, त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे। तोच फाटा पूर्वेकडे अदमासे 24 किलोमीटर भुलेश्वर जवळ लोप पावतो। याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वजरगड वसलेले आहेत। कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते। किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत। किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे 20 मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला 6 मैलांवर आहे। गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे, तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे। वायव्येला 14 मैलांवर सिंहगड तर पश्चिमेला 20 मैलांवर राजगड आहे। किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे। गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते। पुरंदर म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य, तसाच हा पुरंदर। पुराणात या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत। हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत। बहामनी काळी बीदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला आणि पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला। हा किल्ला सन 1479 च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला। पुढे शके 1550 मध्ये तो आदिलशाहीत आला। त्यानंतर हा किल्ला स्वराज्यात आला। 1665 मध्ये मोगल सरदार जयसिंहाने पुरंदरला वेढा घातला। दिलेरखानाने वजरगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला। माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले। मुरारबाजी पडला आणि त्याचबरोबर पुरंदरही। पुरंदरचा तह झाला, यात 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले। 1670 मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला। 1695 मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यास दिला। अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती। 1697 मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले। 1818 मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला। पुरंदर आणि वजरगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते 2 स्वतंत्र किल्ले आहेत। तुम्ही गडावरील पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता। बिनी दरवाजा, पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा। पुरंदरेश्वर मंदिर हे मंदिर महादेवाचे आहे,
मंदिरात इंद्राची 1.25 ते 1.5 फुटापर्यंतची मूर्ती आहे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा. श्री लक्ष्मी मातेचे देवालय, पद्मावती तळे, शेंद्या बुरुज. केदारेश्वर मंदिर, पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. पुरंदर माची आणि भैरवगड याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. पुण्याहून सासवड या गावी यावे लागते. नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडी रस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. येथे जाताना ओळखपत्र घेऊन जावे. चला तर मग या ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्या. आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तुमचे अभिप्राय आणि सूचना असल्यास आमच्या सोबत शेअर करा. हॅपी पिक्स टुरिझमसह तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकता. तुम्हाला तुमच्या सहलीचे नियोजन करण्यासाठी काही मदत हवी असल्यास हॅपी पिक्स टुरिझम तुमच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध आहे. लवकरच अजून काही सुंदर ठिकाणांची माहिती घेऊन आपल्या भेटीला येऊ. भारतातील विविध टूरबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. आम्ही लवकरच भेटू.